नमस्कार दर्शक श्रोतेहो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, लातूर जिल्ह्यातील एक ताईचं नाव हे सातत्यानं ड्रोन ताई म्हणून घेतलं जातं. खरं तर ड्रोन याचा अर्थ आकाशात भिरभिरणारं छोटं विमान, पण त्यासोबतच कदाचित या शब्दाचा आणि या अर्थाचा वेगवेगळ्या गोष्टीचा संबंध असावा. माझ्या अनेक दर्शक श्रोत्यांनी असं विचारलं होतं की ड्रोन ताईला तुम्ही विचारून बघा की ड्रोन ताई नेमकं काय करतात. आणि आता प्रत्यक्षात आपण त्यांची भेट घेऊया. चला तर आपण त्यांनाच भेटू. नमस्कार, माझं नाव सौरोहिणी पंकज शिंदे. मी लातूर जिल्ह्याची पहिली ड्रोन दीदी म्हणून ओळखीस आहे. तर ड्रोनचं काम काय, तर ड्रोन हे आपल्या शेतीवर स्प्रेइंगसाठी उपयोग आहे, म्हणजेच फवारणीसाठी. तसंच आता मधला काळ पाऊस खूप झाला आपल्याकडं, तर अगदी जास्त पूर आलेल्या ठिकाणावर आपण देवाणघेवाणीचं कामही केलेलं आहे रेणापूर तालुक्यामध्ये. सोबतच अन्न, नंतर वैद्यकीय काही सामानाचा पुरवठासुद्धा आपण नदीच्या अलीकडून पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत, म्हणजे त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे फक्त स्प्रेइंग पुरतं न मर्यादित राहता एक ना अनेक गोष्टीसाठी उपयुक्त आहे ड्रोन. नंतर शेताचं क्षेत्र मोजणी असो, जागेची मोजणी असो, नंतर मोठे मोठे झाडं असतात किंवा मग डोंगरदऱ्या असतात, अशा ठिकाणी जेव्हा मोजमाप केले जातात त्या ठिकाणी माणसं जाणं शक्य नाही. अशा ठिकाणी जाऊन त्या जागेचा आराखडा किंवा त्याचं अंतर मोजण्याचंही काम ड्रोनद्वारे चांगल्या प्रकारे करण्यात येतं. सोबतच म्हणजे व्हिडिओ शूटिंगसाठी सुद्धा ड्रोनचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो. आणि एखाद्या वेळेस काय होतं, समोर धोक्याचं, म्हणजे जसं एखाद्या शेतामध्ये DP आहे, विद्युत पोल आहेत, अशा अचानक आपल्याला नजरेला नाही दिसणाऱ्या गोष्टी ड्रोनच्या सेन्सरद्वारे ते आपल्याला 5 फूट लांब असतानाच ते आपल्याला अगोदरच ॲडव्हान्समध्ये मॅसेज देऊन कळवलं जातं. त्याच्यामुळं होणारी जी विपत्ती आहे ते आपल्यापर्यंत येत नाही आणि होणारा जो ॲक्सिडेंट आहे तो टाळला जातो. अशा एक ना अनेक प्रकारे ड्रोनचे कामं आहेत. आणि ओळख तर वेगळी निर्माण झालीच, पण त्याच्यामुळं माझी राहणीमान बदलली, आर्थिक परिस्थितीही बदलली आणि म्हणजे आमच्या येणाऱ्या कुटुंबाचा जो आर्थिक स्रोत आहे तोही वाढला. तर हेही म्हणजे माझ्यासाठी वेगळं वळण ठरलं माझ्या जीवनाचं. ड्रोन फक्त म्हणजे ओळखीपुरतं किंवा वापरापुरतंच न मर्यादित राहता ते असं काही होऊ शकतं माझ्या जीवनामध्ये की एक साधारण एवढ्या महागाची वस्तू आपल्याला 0 बजेटमध्ये मिळू शकते आणि त्याचा वापर आपण ह्या प्रकारे करू शकतो, हे माझ्या म्हणजे विचाराच्या पलीकडलं होतं. पण ते सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळालेल्या ड्रोनची किंमत आहे साधारणतः 15 लाख. मीडियम कॅटेगरीचं माझं ड्रोन आहे. त्याच्यामध्ये 10 लिटरची पाण्याचा टँक आहे, 4 नोजर आहेत आणि 6 मोटर आहेत, म्हणजे त्याला 6 स्टार म्हणलं जातं. आणि गरुडा कंपनीचा माझा ड्रोन आहे. हा खूप कॉस्टली आहे. जसं म्हणजे माझ्या ह्या योजनेशी जोडण्यासाठी गव्हर्नमेंटच्या 3 अटी होत्या. महिला हे 10वी पास पाहिजे होती, महिला हे उमेदला जोडलेली पाहिजे होती आणि महिलाला हे 2 अपत्य पाहिजे, म्हणजे असलेलीच महिला निवडण्यात येणार होती ह्या योजनेअंतर्गत. तर त्या योजनेअंतर्गत म्हणजे मी जेव्हा फॉर्म भरला त्या योजनेशी निगडीत असलेले ज्या 3 अटी आहेत त्याच्यामध्ये मी परिपूर्ण उतरले. आणि नंतर त्याच्यात 10 दिवसाचं प्रशिक्षण झालं. ते काही माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं, कारण घराच्या बाहेर न जाणं हे, म्हणजे मराठा समाज असल्यामुळं घोषा पद्धत, माझ्यावर एक ना अनेक असे वेगवेगळे प्रसंग आले. पण त्या सगळ्यांना सारून जसं उमेदच्या माझ्या पद्मजा दानाई मॅडम आहेत, कृषी विज्ञान केंद्राच्या अंजली गुंजाळ मॅडम आहेत, अशा एक ना अनेक आणखीन डिस्ट्रिक्ट इन्चार्ज आहेत निखिल मानकर सर, यांचा ह्या सगळ्या लोकांचा माझ्या म्हणजे खूप पाठबळ मिळाला. आणि त्याच्यातून माझ्या कुटुंबाला ते वैचारिकदृष्ट्या सबल केलं आणि त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या मदतीनं मी हे करू शकले. तर आज बघायला गेलं तर आपल्याकडं आता सध्या क्रॉप करडई आहे आणि करडईची जवळपास आता मी 265 एकर क्षेत्र ह्या महिन्यामध्ये मी हे केलेलं आहे, फवारणी करून घेतलेलं आहे. आणि एकरी ते 500 रुपये एकर आहे. तर ऊसाचं क्षेत्र 700 रुपये एकर आहे. तर याच्यातून येणारं उत्पन्न कमीत कमी जवळपास मी एका महिन्यामध्ये 4 ते 4.5 लाखाचं उत्पन्न मी म्हणजे हे करते. आणि आज 15 लाखाचा ड्रोन तर मिळालेलाच आहे,
पण सोबतच म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबल म्हणजे बजेट तर आहेच, पण माझं राहतं घर सुधारलं, मुलांची शिक्षणशैली सुधारली. मला वाटायचं ट्युशन असावं पोरांना माझ्या, तर माझ्या मुलांचे, माझ्या कुटुंबाचे खर्च मी माझ्या हातानं म्हणजे आज जे पाहिजे ते त्याची किंमत न बघता मी देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तर म्हणजे त्या दिवसाची सर तर कशालाच येणार नाही. पण आज जे आहे माझी ओळख त्याच्यात मी खूप खुश आहे आणि जसं मला ह्या योजनेचा लाभ मिळावा तसा दुसऱ्याही महिलांना अनेक म्हणजे आता मनरेगेचं मी प्रशिक्षण घेतलं, याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. याच्यापासून आपण खूप अलिप्त आहोत, खूप वंचित आहोत. आपण खरंच आपल्याला खूप ज्ञानाची कमतरता आहे. शासनानं खूप सुविधा काढलेल्या आहेत. लखपती दिदी तर मी झालीच आहे, त्याचं सन्मानपत्रही माझ्याकडं आहे. प्रगतशील शेतकरी महिला म्हणून त्याचाही माझ्याकडं ट्रॉफी आहे. जसा नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ मला मिळाला, तसा प्रत्येक स्त्रीला हा लाभ मिळावा आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक स्त्रीनं मान उंच करावी. जसा मला आज मान मिळालेला आहे सगळ्या महिलांच्या समोर उभं टाकून 4 शब्द बोलण्याचा किंवा माझी ओळख त्यांना सांगण्याचा, तर तशीच प्रत्येक संधी मिळाली तर त्याचं सोनं करावं, एवढंच महिलांना मी सांगू शकते. नमो ड्रोन दीदी. थँक्यू.